चालू चेक. चालू चेक. वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू प्रेक्षक आणि उपस्थित असलेले सर्व आपले सन्मान्य अतिथी मान्यवर आहेत. तर सर्व मान्यवरांचं आपण करूया सहर्ष स्वागत. एकता मित्रमंडळ बाणकर या टीमच्या माध्यमातून आपण पर्यंत गेली. आपण पाहिलं तर मागच्या वर्षी ही स्पर्धा या ठिकाणी एक वेगळ्या जल्लोषानं पार पडली आणि स्वर्गीय अविनाश अभिभाई यज्ञेश्वरजी पाटील यांना नुकताच आपण खास करून वापरणं श्रद्धांजलीचा जो कार्यक्रम आहे तो आपण या ठिकाणी अर्पित केला आणि आठवणी उजाळा राहण्यासाठी. कारण की असं एक व्यक्तिमत्व होतं जो प्रत्येकाला हवं वाटणारं व्यक्तिमत्व, जे प्रत्येकामधून आपण असं एक व्यक्तिमत्व पाहिलं की जे प्रत्येकाशी निगडीत असणारं व्यक्तिमत्व होतं, ज्यास आपल्यामध्ये नाहीत परंतु त्यांच्या आठवणीनं उजाळा देण्याचं काम आहे हे सातत्यानं एकता मित्रमंडळ बाणकर यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून केलं जात आहेत आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलीचा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी अर्पित केला आहे. कुठलंही शुभ कार्य म्हटलं तर आधी त्या श्री गणेशाचं वंदन केलं जातं. तर श्री गणेशाला वंदन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कायेषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, विरारमधील प्रसिद्ध आई जोधानी मातेला वंदन करून, आई एकविरा मातेला वंदन करून आलेल्या सर्व क्रीडा रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्गांचं आपण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. डीबीएन लाईव्हची टीम या ठिकाणी रेडी आहेत. अंपायर्स, डान्सिंग अंपायर्स म्हणून ज्यांची नेहमीच ख्याती राहिलेली आहेत आमचे अंपायर आहेत मैदानावरती रेडी. विजय सर आहेत ज्यांना आपण नेहमीच पाहिलेले आहेत. ते सध्या पंचांच्या माध्यमातून स्ट्रायकर अंपायर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एकता बाणकर बी वर्सेस दुर्गामाता घास. पहिला चेंडू शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न, पहिला बॉल खेळला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फिल्डिंग करण्याचा प्रयत्न परंतु सिंगल वेगाने पूर्ण केली गेल्यात आणि आजच्या दिवसातील पहिली धाव आहेत ती पहिली धाव भाविक यांच्या नावावरती नोंदवली जाणार आहेत. गोलंदाजी मार्ग स्पर्धेत आपण पाहिलं तर मयूर यांना आपण पाहतायत. चालू असलेली मॅच बाणकर बी वर्सेस दुसऱ्या बाजूला घास, दुर्गामाता घास. यावेळचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा मात्र चांगला बॉल पाहायला मिळाला. मागच्या वर्षी एक गोष्टीचा बदल होता. मागच्या वर्षीचा थोडंसं आपला स्टेज जो होता तो स्टेज पुढे होता आणि बाउंड्री जी लाईन होती ती त्या पलीकडे होती. त्याही गोष्टी आपण पाहिल्या होत्या परंतु सातत्याने कालावंतरामध्ये काहीतरी गोष्टी बदलत असतात हे आपण नेहमी पाहिलेलं आहे. पुढचा बॉल, यावेळचा बॉल हवेमध्ये खेळला, सरळ बाटे खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र येत असताना पाहायला मिळाले. फिल्डिंग केली गेली आहेत आणि दुसरी धाव देखील मैदानावरती कंप्लीट त्या ठिकाणी आपल्याला होत असताना पाहायला मिळतात. 2 धाबा येत आहेत आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 धाबा. चेंडू आतापर्यंत मैदानावरती फेकून झाल्यात. या षटका दरम्यान आपण पाहिलं तर 3 धाबा धावफलकावरती 3. चांगला खेळ मैदानावरती रंगणार. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला. थोडासा वेगवान हाताळला, ऑफस्टंपच्या बाहेर घेऊन गेले. विकेट किपरला मात्र बरोबर ओळखलं आणि त्यानंतर बॉलला मात्र फील्ड करत असताना पाहायला मिळाले. निर्धाव चेंडू मैदानावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. बॅटिंग करणारी टीम जी आहे ती सध्या एकता बाणकर बी चा संघ मैदानावरती करतोय बॅटिंग. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळचा स्ट्रोक इम्प्रूव्ह आहे. जसं स्ट्रोक खेळला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. झेल घेण्याचा प्रयत्न परंतु झेल मात्र आता मध्ये नाही आलीत. दुसऱ्या धावेसाठी मात्र रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहेत. पडणार, वाकणार, झुकणार तरी देखील मैदानावरती क्रिकेट खेळणार हे दाखवून देण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला करतायत. त्या ठिकाणी बॅट्समॅन भाविक देखील करतात आणि साहिल देखील करतायत. 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या 5. एक धाव घेतला, दुसऱ्या धाव्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळतात. आता अंपायर सांगतात त्या ठिकाणी स्कोर कार्ड मात्र लगावला गेला. धावा धावफलकावरती 7. षटक क्रमांक मैदानावरती संपलं गेलं. पहिल्या ओव्हर मध्ये धावफलकावरती धावा 7. डीजे कडे जाऊयात, एक सुपर हिट सॉन्ग घेऊया आणि मैदानावरती येऊयात.
जे लाईनमॅन आहेत आपल्या ऐकता मित्र मंडळ बांधकरचे जे सर्व आयोजक आहेत त्या सर्वांना विनंती आहे आपण लाईनमॅनची जी भूमिका आहे ती आपली बजावायच्यात आणि बाउंड्री लाईन जवळ आपण सर्वांनी तैनात राहा जेणेकरून कुठलाही प्रॉब्लेम्स या ठिकाणी क्रिएट होणार नाहीत. डिबल लाईव्हच्या वतीनं आपण पाहिलं तर या स्पर्धेचं प्रक्षेपण आहे ते प्रक्षेपण तुम्हाला युट्यूबला जाऊन डिबल लाईव्ह या चॅनलवरती जाऊन तुम्ही स्पर्धा पाहू शकतायत. घर बसल्या आपल्या स्मार्ट टीव्ही वरती आपल्या स्मार्टफोनवरती ह्या सर्व काही गोष्टी तुम्हाला पाहता येणार आहेत. पाठीमागे जे उभे आहेत त्यांना विनंती सर्वांनी आपल्या डगआउटमध्ये बसायचं आहे कारण की स्पर्धा लाईव्ह कव्हरेज होत आहेत. कॅमेराचा अँगल फोकस जो आहे तुमच्या दिशेने आहेत मग ती दृश्य अगदी छान दिसत नाहीत त्यामुळे विनंती आहेत मंडप तुमच्यासाठी उभारला गेलेले आहेत त्या मंडपच्या दिशेने आपण बसायचं आहेत जेणेकरून कुठलाही प्रॉब्लेम त्या ठिकाणी क्रिएट होणार नाहीत. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 7 धावा आहेत. या इनिंगमध्ये आतापर्यंतचा तिसरा डॉट बॉल मैदानावरती खुलव्या टप्प्याचा बॉल त्याला मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न बॅटला मात्र अगदी शेवटच्या मोमेंटला थांबवलं गेलेलं आहे. 1 रन मैदानावरती कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत आणि धावफलकावरती नजर टाकली तर धावफलकावरती धावा आहेत 8 धावा. पुढील मॅच होईल मैदानावरती आपण पाहिलं तर बानकर ए वर्सेस युवा सामवेदी 11. आणि आणखीन एक गोष्टीचं वर्णन हेही असणार आहे की इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहेत त्यामुळे इनिंग ब्रेकच्या अगोदर तुम्हाला येऊन थांबायचं आहे. सर्व संघांना विनंती आहे जी दिलेली वेळ आहे दिलेल्या वेळेवरती तुम्हाला इथे पोहोचावं लागेल. दिलेल्या वेळेच्या तुम्हाला अगदी 10 ते 15 मिनिटं वेळेवरती पोहोचायचं आहे अन्यथा तुम्हाला 5 धाब्यांची जी पॅनलाइज आहेत त्या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाणार आहेत. कडक रूल कडक रेग्युलेशन ह्या सर्व काही गोष्टी तुम्हाला स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील. धावफलकावरती नजर मारली तर धावसंख्या धावफलकावरती आहेत 9 धावा 9 ऑन स्कोर कार्ड. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल होता अयाज डान्सिंग अंपायर अगली आपल्या अंदाजामध्ये सांगत असताना विजय सर मैदानावरती व्हाईट बॉलचा सिग्नल करतायत. धावफलकावरती नजर टाकली तर धावफलकावरती धावा आहेत 10 धावा 10 ऑन स्कोर कार्ड मात्र लगावले गेल्यात. गोलंदाज मैदानावरती रेडी पुढचा बॉल ऑफ्टमच्या बाहेरून जाऊन मात्र खेळण्याचा प्रयत्न बॉलला कळला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाठलाग करतायत. 1 रन तर मैदानावरती घेतला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्ट्रगल करतात त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. 2 धावा मैदानावरती कंप्लीट होत आहेत. प्रयत्न तिसऱ्या धावेचा सुरू आहे. तिसरी धाव देखील आता वेगाने कंप्लीट केली जाईल. 1ला डबल डबलला ट्रिपल मध्ये कंप्लीट केले गेले आहेत आणि 3 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. बानकर संघाच्या खेळाडूंना अतुल नाईक साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा प्राइज असणार आहेत. प्रत्येक 6 साठी 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहेत. ओहो बिमार बिमार कमरेच्या नाही आता डोक्याच्या वरून गेलाय इतका वरून बॉल फेकला होता आणि या संपास त्या ठिकाणी डिक्लेरेशनचा देखील इशारा करतायत. डिक्लेरेशनच्या माध्यमातून देखील रन मिळेल आणि स्कोर कार्डवरती जर नजर मारली तर धावा धावफलकावरती 15 धावा. पहिला बिमार पहिला वाईट ह्या सर्व काही गोष्टी आतापर्यंत षटकामध्ये घडल्या गेल्यात. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. षटका दरम्यान पुढचा बॉल घेऊन शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न पूलच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलाय. झेल घेण्याचा प्रयत्न मैदानावरती आणि फ्री हिट असल्या कारणामुळे आता फलंदाज बाद नाही होणार. पण सेलिब्रेशन सुरू झालं होतं. सेलिब्रेशन सुरू झालं होतं पण अगदी त्या ठिकाणी सांगितलं की नाही हा बॉल फ्री हिट आहे आणि फ्री हिट वरती जीवनदान मिळेल. 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेलाय आणि 2 षटकांच्या धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 16 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. सिक्स्टीन 16 धावा स्कोर कार्डवरती आतापर्यंत 16 धावा लगावल्या गेल्यात. षटक क्रमांक मैदानावरती संपला गेला 2. सारस यांना मैदानावरती घेऊन आलेले आहेत. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आपण पाहिलं तर सारस यांना मैदानावरती आणले गेलेले आहेत.
यंग खेळाडू आहेत, यंग टॅलेंटेड आहेत. दुसऱ्या बाजूला देखील यंग टॅलेंटेडचा भरणा आपल्याला पाहायला मिळतो टीम एकता बनकर बी मध्ये. पहिला बॉल आपण पहिला हाफ ट्रॅकर बॉल होता पुल करण्याचा प्रयत्न, परंतु पुल नाही करू शकले. चांगला बॉल, पहिलाच बॉल मैदानावरती हाताळला गेलाय. निर्धाव चेंडू जी सांगत आहेत ते आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाली. डॉट बॉल पहिल्याच बॉलवरती मात्र फेकला गेलाय आणि धावफलक्यावरती धावा आहेत. संघाच्या एकूण धाबा 16 धाबा. ओव्हर द विकेटने यावेळीचा बॉल आपण पाहिला तर या संपास आता दर्शवत आहेत व्हाईट बॉल. त्या ठिकाणी विकेट किपर तर अगदी चुकले आहेत आणि पंच आपल्या अनोख्या स्टाईलने सांगतायत व्हाईट बॉल आहे, +1 ही असणार आहेत. अतिरिक्त स्वरूपाची धाव देखील आपल्याला मैदानावरती मिळत असताना पाहायला मिळालीत आणि त्याच्यावरती आपण पाहिलं तर डिक्लेरेशनच्या माध्यमातून जिथे पाठीमागे एक धाव आहेत भूषंगी क्षेत्रामध्ये ती देखील मात्र या ठिकाणी मिळत असताना पाहायला मिळालीत. धावफलकावरती नजर मारली तर धावफलकावरती धावा आहेत 18 धावा. तुमच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न पुन्हा मात्र शोडम पूल करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने फटका खेळला गेलाय. एक धाव तर मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न मैदानावरती होईल का तर नाही होणार. सिंगलच मात्र मैदानावरती मिळेल. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती नजर मारली तर धावफलकावरती धावा लगावल्यात त्या मात्र 19 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. सारस मैदानावरती एक चांगली गोलंदाजी हाताळण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला करतायत आणि करावा लागेल, कारण की क्रिकेटमध्ये म्हणतात ना की पॉसिबल तुम्हाला काही गोष्टी त्या कराव्या लागणार आहेत, त्या करण्याचा प्रयत्न सारस करतायत. बॅटची एज होती त्या ठिकाणी विकेट किपर नाही कव्हर करू शकले. अंपायर्स ते सांगतात बॅटला लागून बॉल पाठीमागे निघून गेला. जिथे डिक्लेरेशन आहे तिथे मात्र एक धाव मिळेल आणि एका धावेने धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात त्या मात्र 20-0. नशिबाची साथ कधी कधी तुमच्या बाजूने असेल ना तर अशा गोष्टी घडतायत आणि ते मात्र मैदानावरती पाहायला मिळालं. फुलटस बॉल मिस केला. पुन्हा त्या बॉलला पाठीमागे बॉल निघून चालला तिथे मिळेल एक धाव. धावफलकावरती धावा लगावल्या त्या मात्र 21 धावा ऑन स्कोर कार्ड मात्र लगावल्या गेलेल्या आहेत. नेक्स्ट मॅच असेल बानकर ए वर्सेस युवा सामवेदी 11. या दोन टीम दरम्यान रंगेल मॅच, महत्वाचा मॅच तो देखील आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रॉपरली टायमिंग नाही करू शकलं. अद्यापही चेंडूला खेळलं गेलं एक रन तर त्या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावेसाठी मात्र वळायला पाठीमागे पाहिलंच नाही धोका आहे की नाही आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर रनआउट सॉंग नंतर आपण पुढे मैदानावरती येऊयात जिथे महत्वाची विकेट आहेत ती विकेट मैदानावरती आपल्याला गमावताना पाहायला मिळालाय. यावेळेचा बॉल गती परिवर्तन चेंज ऑफ पेस मैदानावरती आपल्याला पुन्हा पाहायला मिळाला. कौतुक करायला आपण गोलंदाज सारसचं चांगलं षटक मैदानावरती हाताळलं आहेत. ज्यावेळी 2 ओव्हरमध्ये रन आल्या त्यानंतर सारसनं या मैदानावरती धावा आहेत त्या रोखण्याचा प्रयत्न एकूण 6 धावा त्यानं मैदानावरती खर्च केलेल्या आहेत आणि धावफलकावरती धावा 22 धावा धावफलकावरती लगावल्यात. टीम एकता बानकर बी संघाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा त्या मैदानाच्या दिशेने येऊयात. डीजे चला पुन्हा मैदानाच्या दिशेने येऊयात. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल 4. चौथं षटक मैदानावरती आपण सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती पाहतायत. 5 षटकांचा मॅच आहे त्यामुळे चौथं षटक तेवढं महत्वाचं असणार आहे. पाहूया मैदानावरती चौथ्या षटकामध्ये घडणार काय. पहिला बॉल अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र धावचीची संधी पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद. आणखीन एका विकेटचं पतन होईल. बॅट्समॅन परततील तंबूच्या दिशेने. विकेट डाऊन गॉल. महालक्ष्मी ग वसली आहे डाणू गावी ग आमचे कुलदेवत महालक्ष्मी ग वसली आहे डाणू.
खाडूचं आपण प्रसिद्ध मंदिर महालक्ष्मी त्याची यात्राही आपण पाहिलेली आहेत. फटका कडक खेळलाय, कडक स्ट्रोक आहेत. क्षेत्ररक्षक किती आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा कॅच निघून गेलेला आहे. घडलंय काय मैदानावरती? विकेट आलाय, विकेट वरती विकेट, फलंदाज बाद. आणखीन एका विकेटचं पतन, विकेट डाऊन, गॉन. वरती येत असताना पाहायला मिळालेले आहेत. फलंदाज बाद होत आहेत. आणखीन एक फटका हवेमध्ये कळला, झेल नाही होणार, झेल नाही होणार. परंतु आता मैदानावरून क्षेत्ररक्षकाने केलंय चूक, पाठीमागे धावावं लागेल. त्या ठिकाणी रेस लागलाय, बॉल लढवण्याचा प्रयत्न मैदानावरती. ओ सब कुछ चल रहा है मैदान की ओर, सब कुछ चल रहा है. आणि फलंदाजचं बोट हवेमध्ये, फलंदाज बाद. एकूण रन घेतले 3 आणि 4थ्या धावेसाठी फलंदाज बाद. विकेट डाऊन, गॉन. एका बाजूला ध्रुव मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूनं आता नवीन बॅटर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अथर्व मैदानावरती दाखल झालेले आहेत. हा इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टनला या ठिकाणी यावं लागणार आहेत, ते कंपल्सरी आहेत. आणि यापूर्वी देखील आम्ही म्हटलेलं गेलेलं आहेत की कॅप्टन हा फर्स्ट इनिंग जशी संपेल त्याच्या अगोदर या ठिकाणी येऊन थांबणं गरजेचं असणार आहे. त्यामुळे बानकर ए आणि युवा सामवेद 11 आपल्याला पुन्हा विनंती केली जातात. आपण यावेळचा बॉल आणखीन एक चांगला बॉल, स्लाइस करायचं होतं, बॉलला खेळायचं होतं, परंतु परफेक्टली टाइम नाही साधू शकले. अशा वेळी तुम्हाला 2 गोष्टी करायच्या आहेत. ॲक्च्युअली क्रिकेट खेळत असताना मैदानावरती तुम्हाला फुटवर्क चांगला ठेवायचा आहे. जर फुटवर्क तुमचा चांगला असेल, पायांची हालचाल चांगली असेल ना, तर कुठलेही स्ट्रोक तुम्ही क्रिकेटमध्ये इम्प्रोव्हायझेशन करू शकतायत आणि ते दाखवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न प्रामाणिकपणे करावे लागणार आहेत. चांगला बॉल, अगदी वेळोप्रसंगी मी तर म्हणेन चांगला गोलंदाज मैदानावरती दुर्गामाता घास संघ घेऊन आले आणि मयूर यांच्या नावाची चर्चा तर रंगली होती. आणि मयूर मैदानावरती जसे आले ना तसे मयूरनं मात्र मैदानावरती कामगिरी करण्यासाठी सुरुवात केली. त्याचं कारण होतं अगोदरचं षटक सारस यांचं. सारसचा जो कमबॅक केला तो मयूर यांना फायदेशीर ठरलाय. ओ हो, अनपेक्षित बाउन्स झालाय. अगदी पंचांकडे पाहिलं ते का वेगळा आशेनं, परंतु पंचानं सांगितलं नाही, हा बॉल चांगल्या लेंथ वरती डिलिव्हर झालेला आहे. षटक क्रमांक मैदानावरती संपला गेला 4 आणि 4 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत. एकता बानकर बी संघाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या मात्र 25 धाव्यांवरती मात्र धावसंख्या रोखली गेलेल्या आहेत. या षटकामध्ये मी तर म्हणेन कमी धावा, एकूण रन या षटकामध्ये किती आल्यात तर एकूण रन फक्त 3 रन आलेले आहेत. त्या व्यतिरिक्त रनच नाही आल्यात. हे या षटकाचं मात्र आपण पाहिलं तर खास करून खासियत राहिलेली आहेत. शेवटचं षटक आहेत, आपल्या ग्रामीण भाषेमध्ये म्हटलं जातं की हाणामारीचं षटक आहेत, अटॅकिंग षटक म्हणून आपल्या ग्रामीण विभागामध्ये म्हटलं जात आहेत. त्याच प्रकारचं षटक मैदानावरती हाताळलं जाईल का? आणि गोलंदाजी मार्कवरती आल्यात कौशिकचा बॉल हवेमध्ये कळलाय. चेल्सची संधी. आज जणू काही मयूर यांचाच दिवस आहे की काय. मयूर यांनी घेतलाय कॅच. आणखीन एका विकेटचं पतन, फलंदाज बाद. विकेट व्यासपीठावरती आपले बसलेले जे सर्व सन्मान्य अतिथी आहेत, एक काळी ज्यांनी क्रिकेट अगदी गाजवलेलं आहे, आज ते आपल्या व्यासपीठावरती आहेत आणि त्यांच्यासोबत सर्व जे आपले सन्मान्य अतिथी आहेत, आज काही जण 50+, 60+, 70+ देखील आहेत आणि ते आपल्या सध्या व्यासपीठावरती मात्र स्थानपन्न आहेत. या संपूर्ण मॅचचा आनंद घेत आहेत. फटका खेळायचा प्रयत्न समोरील दिशेने फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र वेगाने पुढे येतात. 1 रन मैदानावरती मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. जसे बॅट्समॅन मैदानावरती येतात ना तसेच मात्र हजेरी लावून लगेचच माघारी पडतात. आणखीन एक विकेटचं बदल.
डान्सिंग आहेत, मग डान्सिंग अंपायरसाठी टाळ्या होऊ द्यात, कारण की ही कला आहे. प्रत्येकाची कला असते, काहीतरी कला असते, ती कला दाखवण्याचा प्रयत्न सध्या करतायत. फटका खेळला समोरच्या दिशेने खेळण्याला फटका आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. पुन्हा एकदा मैदानावरून आपल्याला पाहायला मिळत आहेत मयूर या ठिकाणी येत असताना पाहायला मिळालेत. बॉलला अडवलं गेलं. धावफलक्यामध्ये धावा जर नजर मारली तर धावसंख्या धावफलक्यावरती 27 धावा धावफलक्यावरती लगावल्या गेल्या आहेत. प्रत्येकाला आवडणारा खेळ जर म्हटलं तर क्रिकेटचा खेळ आहे. 6 मारलात तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिक शौर्य यांच्यासाठी असणार आहेत का, तर यस डेफिनेटली असणार आहेत. अनाउन्समेंट देखील होणार आहेत. फटका खेळलाय, छान खेळलाय, दर्जेदार खेळलाय. पहिला चौकार मैदानावरती खेळलाय आणि शौर्य यांच्या बॅटमधून आजच्या दिवसातील पहिला सुपर डुपर चौकार. आणि मला तरी वाटतं की त्यांचेच वडील विवेक नाईक यांच्याच अंदाजामध्ये त्यांच्या स्टाईल मध्ये मारलेला चौकार होता की काय. आणि 500 रुपयाचं प्राइजही असणार आहेत. चला शौर्य यांच्यासाठी. ओ हाफ ट्रॅकर बॉल होता. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न अंपायर त्या ठिकाणी आता दर्शवत आहेत. घडलंय काय, चर्चा करतात अगदी. आता दोन्ही अंपायर चर्चा करताना पाहायला मिळत आहेत. भरपूर पारितोषिक असणार आहे त्याच्या संपूर्ण दिवसामध्ये. आणि या ठिकाणी आता आपण पाहिलं तर पंच आपल्या जागेवरती येत आहेत. डिसिजन आपल्यापर्यंत कळलं जाईल. यस डेफिनेटली व्हाईट बॉल आहेत. अंपायर सांगतात व्हाईट बॉल. रन मात्र या ठिकाणी मेल. अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या धावफलकावरती 32. शौर्य विवेक नाईक सध्या मैदानावरती करतात बॅटिंग. मोठ्या फटका खेळायचा प्रयत्न, पूल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर पूल नाही करू शकले, परंतु एक धाव या ठिकाणी घेतली गेले आहेत. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न मैदानावरती नाही होणार. सिंगल मात्र या ठिकाणी आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. आणि धावसंख्या धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत त्या मात्र 33 रन ऑन स्कोर कार्ड लगावले गेलेले आहेत. दुसऱ्या बाजूने चांगली बॅटिंग करावी लागेल, साथ द्यावी लागेल. मोठा फटका खेळायचा प्रयत्न बिटवीन द गॅप चेंडू खेळला गेला आहे. एक धाव तर मैदानावरती मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती होतो. दुसरी धाव देखील मैदानावरती कंप्लीट होत आहेत. प्रयत्न तिसऱ्या धावेचा होईल का, तर तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती करत असताना बॅट्समॅनला परतावं लागतंय तंबूच्या दिशेने. रन मैदानावरती घेतले गेले 2 आणि 2 धावेने धावफलक्यावरती धावा लगावल्या गेल्या. त्या मात्र 35 धावा मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानावरती आपण विचार केला तर 5 षटकांचा खेळ अगदी संपला गेलेला आहे. धावफलकावरती धावा 35 रन मैदानावरती करायचे आहेत. टीम दुर्गा माता घास संघाला कशा प्रकारे केल्या जातील याची चर्चा आपण करूयात. तोपर्यंत आपण टॉस करूयात. बानकर ए वर्सेस युवा सामवेदी 11. श्रीकांत भोईर आपल्या सपालाची ओळखत असतील तुम्ही. कुठला उपरीचा. चला टॉस करूयात आपण. बानकरे वर्सेस युवा सामवेदी 11. आदरणीय रमेश नाईक साहेब आहेत, त्यांच्यासोबत आपण टॉस करूयात. दोन्ही संघाचे कॅप्टन आहेत. आधी दोन्ही संघाला कॉइन दाखवूयात. एका बाजूला हेड आणि दुसऱ्या बाजूला टेल असणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी टॉस होतोय. संधी दिली जात आहेत ऑपॉर्च्युनिटीचे कॅप्टन युवा सामवेदी 11 संघाच्या कॅप्टनला. काटा म्हटला गेला आणि या ठिकाणी मला वाटतं की काटाच आलेले आहेत. कॅप्टनला थांबायचं आहेत. मी मान्यवरांना विनंती करतो दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. सर शुभेच्छा द्यायच्या दोन्ही संघांना आणि आपण पुन्हा व्यासपीठावरती स्थान बनवायचं आहे. टॉस जो आहे तो टॉस या ठिकाणी पार पडलाय. बानकर ए संघाने टॉस जिंकलेला आहे. थोडक्यात आपलं वर्णन 5 षटकांमध्ये समोरचा संघ काय डिसिजन असणार आधी. आमचा डिसिजन जो असणार आहे तो क्षेत्ररक्षणाचा असणार आहे. बॉलिंगचा चांगला आमच्याकडे मारा असल्याने आम्ही क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतोय. फिल्डिंगही तितकीच चांगली आहे तर त्याचा फायदा नक्की होईल याची खात्री बाळगतो.
समोरचा संघ आहे, चांगला संघ आहे, तर मॅक्सिमम किती धावसंख्येपर्यंत त्यांना रोखण्याचा तुम्ही प्रयत्न कराल? त्यांना 30 ते 35 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आम्हालाही चेस करणं तितकंच इझी होईल. इतकं मोठं आयोजन केलेलं आहे. खरं तर रखरख ऊन आहेत आणि याच परिसरामध्ये आपण याच अगदी मंथमध्ये स्पर्धा पाहत असतात. तर इतकं मोठं आयोजन केल्यानंतर मनाला एक समाधान व्यक्त होत आहे. आणि या स्पर्धेविषयी आता कशा प्रकारे पाहतायत? ही स्पर्धा जी आहे ती आम्ही येणाऱ्या युवा पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आमच्या समाजातील इतर खेळाडूंना अजून एक पायरी वर चढण्यासाठी म्हणून आम्ही एक त्यांना पाठिंबा देतोय. त्याचप्रमाणे नवीन खेळाडू घडवण्याचं एक स्वप्न आम्ही बाळगलेलं आहे, त्याला आम्ही पुढे घेऊन जातोय, त्यांना प्रोत्साहन देतोय. येस, खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला असणार आहेत आणि पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. दुसऱ्या बाजूला युवा सामवेदीचे कॅप्टन आहेत. टॉस जिंकलं असतं तर डिसिजन काय असं? बॉलिंगच घेतली असती. आता बॅटिंग करायची, बॅटिंग करावी लागणार आहे. क्रिकेटचा हा भाग आहे. बॅटिंग करताना काय वाटतं या मैदानावरती 5 षटक्यामध्ये रन 50 रन आमचं आम्ही करू शकतो असं आम्हाला वाटते. प्रमुख असे कुठले बॅट्समॅन आहेत जे 50 रन करू शकतात? प्रमुख 3 बॅट्समॅन असे कुठले असणार आहेत? आता युवाच आहेत, सध्या आम्ही सुरुवात केलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही बघूया करण्याचा प्रयत्न 50 करून आम्ही टार्गेट ठेवलेला आहे. एकता मित्र मंडळ बानकर सातत्याने आयोजन तर करत असतात स्पर्धा. आज या स्पर्धेमध्ये आल्यानंतर इतकं छान आयोजन, DBN लाईव्हला प्रक्षेपण, खूप सुंदर अशा गोष्टी आज या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत, त्याबद्दल काय सांगाल? असं त्यांनी आयोजन दरवर्षी करतात, असंच आयोजन पुढे करावं आणि युवांना त्यांनी प्रोत्साहन द्यावं आणि क्रिकेटचा आनंद असाच कायम ठेवावा. येस, खूप साऱ्या शुभेच्छा आपणासही असणार आहेत. टॉस का बॉस मधून आपण कहाणी पाहिलीत. टॉस बानकर ए आणि युवा सामवेदी 11 संघामध्ये पडला टॉस. त्यामध्ये टॉस जिंकला एकता बानकर ए संघानं. प्रथमतः डिसिजन घेतलं, मैदानावरती आम्ही करू फिल्डिंग आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं ते युवा सामवेदी 11 संघाला. DBN लाईव्हला आपण ही स्पर्धा पाहत राहा. मॅच सुरू आहेत, मॅचची दुसरी इनिंग मैदानावरती सुरू आहेत. आपण थेट जॉईन होऊयात पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. चला आता मैदानावरती मॅचला सुरुवात. टार्गेट मोठं नाही परंतु लढावं लागणार आहे. पहिला बॉल लोअर फुल टच बॉल खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती येत आहेत आणि आता डिक्लरेशनच्या माध्यमातून रन मिळणार आहेत. या संपास सांगतायत त्या ठिकाणी धावफलकावरती धावा जॉईन होतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 रन. बॅट्समॅन एका बाजूला आपण पाहिलं तर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सौरभ एका बाजूने आपण मैदानावरती पाहतायत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आर्य मैदानावरती सध्याच्या घडीला बॅटिंग मार्गावरती आहेत. 1 रन मैदानावरती घेतलेत ती बॅटर सौरभ यांनी. स्ट्राईक एनवरती आता मैदानावरती आर्य आपल्याला पाहायला मिळतात आणि गोलंदाज देखील मैदानावरती रेडी आहेत. राकेश आता फिरकीपटू हाताळण्याचा प्रयत्न करतायत सध्याच्या घडीला, पण इतकी फ्लाईट देऊन नाही चालणार. या संपास नो बॉलचा इशारा आता मैदानावरती करतायत आणि स्कोअर लेगचे अंपायर त्या ठिकाणी आपण पाहिलं तर महेश कुडू सर आहेत. दुसऱ्या बाजूला विजय सर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. यस, डिसिजन कळवलं गेलं. फ्री हिट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. धावफलकावरती धावा 3 धावा डिक्लेरेशनच्या माध्यमातून देखील रन घेतले गेलेले आहेत. गोलंदाज पुन्हा रेडी आहेत. फ्री हिटचा बॉल आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न आता विकेट किपर मैदानावरती चुकले आहेत. पुन्हा त्या डिक्लेरेशनच्या माध्यमातून रन मिळणार आहेत. धावफलकावरती धावा 4. पुढचा बॉल. स्वीप करायचा होता. नाही बॅटचा संपर्क झाला. चेंडू शरीराचा वेध घेताना पाहायला मिळाला. म्हणजे त्या ठिकाणी स्वीप करायचा होता आणि स्वीप करण्याच्या अगदी प्रयत्नामध्ये बॉलने वळण घेतलं आणि वळण घेत असताना चेंडू मात्र अगदी आपण पाहिलं तर शरीराचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू मैदानावरती आलेला आहेत. ह्याच गोष्टी मैदानावरती टीम एकता बानकर बी संघाला कराव्या लागतील तरी मॅच ते जिंकू शकतायत. उलटाच बॉल मिस केलाय. आयुष्यामध्ये कधी 2 गोष्टी वाया जाऊ द्यायच्या नाहीत. एक म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरा म्हणजे आनंदाचा क्षण. क्रिकेटमध्ये आलेला फुलटच बॉल वाया जाऊ द्यायचा नाहीत. फुलटच बॉल मैदानावरती वाया जाऊ दिलेला आहेत. आता परिणाम मैदानावरती भोगावा लागेल की नाही लागेल याची देखील चर्चा मैदानावरती रंगणार आहेत. फ्लाइटेड डिलिव्हरी हाताळण्याचा सातत्याने प्रयत्न करतात रेग्युलरली. स्वीप केला, फटका छान खेळला, कॅपमध्ये खेळला, बिटवीन द कॅप चेंडू मात्र निघून चालला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने आल्यात. 1 रन मैदानावरती घेतला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, फेकी छान झाला आहे परंतु फेकी कव्हर करेपर्यंत त्या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानावरती 2 धाबा मिळणार आहेत आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 रन.
शेवटचा बॉल मैदानावरती असेल. 5 बॉल 6 धावा. लास्ट बॉल. पुन्हा त्या खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र आपण त्या ठिकाणी पाहिला तर संपर्क नाही झाला. षटक क्रमांक मैदानावरती संपलं गेलं. पहिल्या षटकामध्ये रन आला 6. करायच्यात मैदानावरती रन 36. येणारे चेंडू मैदानावरती शेष आहे 24 आणि 24 बॉल मध्ये मैदानावरती रन करायचे आहेत अजूनही 30. 24 बॉल मध्ये 30 होतील नाही होणार याची चर्चा आपण करूयात. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुपर डुपर हिट सॉन्ग. आमचा समाज 12 गावाचा, 12 गावाच्या 12 देवता. आमचा समाज 12 गावाचा, 12 गावाच्या 12 देवता. सणावाराला होतात त्यांच्या दरवर्षाला यात्रा ग. चैत्र महिन्यात मोठी यात्रा ग. आम्ही सामवेदी ब्राह्मण ग. चैत्र महिन्यात मोठी यात्रा ग. आम्ही सामवेदी ब्राह्मण ग. समाजाला आज एका वेगळ्या लेवलवरती समाजाला एकत्रितपणे आणण्याचं काम आणि खास करून क्रिकेट असा एक पार्ट आहेत ना की जो माणसाला एकत्र करण्यासाठी देखील महत्वाच्या श्रेणी कामी पडतोय. आणि आज क्रिकेटच्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्र पुन्हा पाहायला मिळतो या मैदानावरती. एक धाव त्या ठिकाणी मात्र घेतली गेली. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता बॉलला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये. सिंगल मात्र मैदानावरती कंप्लीट होत आहेत आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 7 धावा. चेंडू देखील आतापर्यंत मैदानावरती संपला गेला. 7 धावसंख्या धावफलकावरती 7. पहिल्या बॉलवरती मात्र मैदानावरती सिंगल घेतली गेलेले आहेत. दुसरा बॉल. ओ फटका समोरच्या दिशेने खेळला होता. अगदी चान्सेस होते खास करून गोलंदाजाकडे परंतु वेगवान फटका असतो त्या मोमेंटला तुमच्याकडे तेवढे खास करून तुम्ही कॅच घेण्याचा तर प्रयत्न करतायत परंतु डिफिकल्ट असतं. सलग 3 षटकार आणि सलग 3 गडी बाद बॅक टू बॅक केले तर 200 रुपयांचं प्राइज हे एकता मित्रमंडळ बानकर यांच्याच माध्यमातून तुमच्यासाठी असणार आहेत. आणि कुठल्याही संघासाठी म्हणजे ते फक्त बानकरपुरती मर्यादित नव्हे तर ते सर्व संघांसाठी ठेवलं गेलेलं पारितोषिक आहेत. कुठल्याही संघानं जर मैदानावरती सलग 3 षटकार ठोकणार एखादा बॅट्समॅन असेल 3 विकेट घेणार एखादा गोलंदाज असेल त्याच्यासाठी 200 रुपयाचं प्राइज आहेत ते मात्र मंडळाकडून तुम्हाला दिलं जाणार आहेत. फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा मात्र खेळला गेला. फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येतात. 1 रन मैदानावरती घेतलं. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न फेकी केलेत परंतु फेकी करेपर्यंत या ठिकाणी मात्र मिळतील पुन्हा एकदा 2 रन आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती लगावली गेल्यात ती मात्र 10 धावा. करायच्या रन मैदानावरती 36 धावफलकावरती धावा आहेत. 1 रन शॉट आहे का या संपाय सांगतात आता 1 रन शॉट. कहाणी में 20 जिथे 2 घेतलं तिथे आता 1च असणार आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. 9 ऑन स्कोर कार्ड. षटंपूल करण्याचा प्रयत्न धावचीची संधी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. फेकी झालेली आहे आणि मैदानावरती घडलंय काय आता मैदानावरती या संपार सांगतात विकेट. फलंदाज बाद गॉन. खेळाडू प्रेक्षकांनी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय अतिथी मान्यवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पहिला बरोबर 2 षटकांचा खेळ संपलाय परंतु आता फिल्डिंग नुकताच आपण पाहिजे चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली आणि तिथून विकेटही मैदानावरती आलेले आहेत आणि विकेट आल्यानंतर थोडासा दबाव थोडासा प्रेशर आता मैदानावरती वाढणार आहेत आणि प्रेशर मध्ये मैदानावरती आता काय होईल. पटका खेळा पुढे धाब्यामध्ये खेळा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळत आहेत. 1 रन तर मैदानावरती घेतला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मैदानावरती होईल का नाही. चेंडू हातामध्ये नाही ठेवायचा फेकायचा आहे तेच सांगतात बाकीचे खेळाडू. 2 रन मैदानावरती घेतले आहेत आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 रन. 11 ऑन स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती लगावल्यात.
काही होऊ शकतं. 36 धावा देखील डिफिकल्ट होऊ शकतात. सकाळचं सत्र आहेत. सकाळचं सत्र नेहमीच धोकादायक असतं. धोकादायक म्हणण्यापेक्षा अगदी निर्णायक असतं सकाळी. ओहो, फुल टच बॉल आणि फुल टच बॉलला मात्र लगावलाय, परंतु आता अंपायर सांगतात नो बॉल. कमरेच्याही वरती आहेत आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर डिक्लेरेशनच्या माध्यमातून 1 रन मिळणार आहेत. 1+1 एकूण 2 धावा आता मात्र मैदानावरती मिळतील आणि 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र पुन्हा एकदा पाडत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत 13 रन. 30 रन स्कोर कार्ड. फ्री हिट मैदानावरती असणार आहेत. अंपायर सांगतात फ्री हिट. धावफलकावरती धावा 13. फ्री हिट तुम्ही फ्री फटका खेळू शकतायत. ओहो, फ्री हिटचा वापर करण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने खेळला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आजच्या दिवसातील पहिला उत्तुंग मचरीडेट षटकार. मैदानावरती आला आणि हवा हवासा वाटणारे षटकारी आहेत. उलटाच बॉल पुन्हा एकदा मिस केलाय. अंपायर सांगतात आता बॉल पडल्यानंतर अगदी खालच्या दिशेने राहिलेलाही आहेत आणि त्या ठिकाणी बॅट्समन अगदी आपल्या जागेमध्ये आहेत. रन 19. धावा धावफलकावरती लगावल्यात. फुलटच बॉल पुन्हा कळाचा प्रयत्न. चेंडूला पाठीमागे खेळला गेला. क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी वेगाने. 1 रन मैदानावरती घेतला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी केले त्या ठिकाणी. 2 रन कंप्लीट. 3रा रनचा प्रयत्न मैदानावरती होईल का तर नाही होणार. 2 धावा येत आहेत आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती लगावली गेल्या त्या मात्र 2-1 21 धावा धावफलकावरती लगावले गेलेल्या आहेत. षटकातील आतापर्यंत विचार केला तर बॉल फेकून झालाय 4 धावा धावफलकावरती आहेत. 21 करायच्या 36 यानी की 15 रन अजूनही हव्या आहेत. फुलटच बॉल पुन्हा खेळला. बिटवीन द गॅप खेळला. चेंडू थांबेल का तर नाही थांबणार. चेंडू 1 बाउन्स निघून जाईल इन टू द फॅन्स. चौकार. मोठे फटके मैदानावरती येतात. मोठ्या फटक्याने संघाची धावसंख्या वाढली गेली. पुढचा बॉल स्लोवर होता. स्लो रन बॉल मात्र पुन्हा खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक येतात पुन्हा वेगाने. 1 रन मैदानावरती घेतला. 2रा रनचा प्रयत्न. 2री रनही घेतली गेली आहेत. प्रयत्न 3रा रनचा होईल का तर नाही होणार. या षटकामध्ये एकूण किती रन आल्या याची देखील चर्चा होणार आहेत. धावफलकावरती धावा आहेत संघाच्या एकूण धावा 27 धावा धावफलकावरती लगावल्या आणि मी तर म्हणेन या ओव्हरमध्ये एकूण 18 रन कुठला गेलेले आहेत हे देखील निर्णायक पाहायला मिळत आहेत. महागडे षटक राहिलं ते गोलंदाज आपण पाहिलं तर ध्रुव यांचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. ओव्हर अजूनही 2 मैदानावरती बाकी आहेत. धावा धावफलकावरती लगावले गेले तर मात्र 27 धावा करायच्यात मैदानावरती. रन 36 यानी की अजूनही 9 धाव्यांची गरज आहे आणि येणारे बॉल मैदानावरती बाकी आहेत 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 9 धाव्यांची गरज. सामवेदी गाण्याचे उपासक नाही आरक्षणाची गरज. सामवेदी गाण्याचे उपासक आरक्षणाची गरज आम्ही कर. पहिला बॉल या संपास डिक्लेरेशनचा इशारा त्या ठिकाणी घोषित करतायत महेश कुडू सर आमच्यापर्यंत माहिती कळवत आहेत. 1 धाव तर मैदानावरती मिळाली. सिंगल मात्र मैदानावरती कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा देखील आता 1ने वाढली गेल्या. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 28 करायच्या रन मैदानावरती 36 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या त्या मात्र 28. विजयासाठी आपण विचार केला तर अजूनही धाव्यांची गरज आहे. 8 येणारे बॉल आहेत 11 बॉल मध्ये 8. चमत्कार करावा लागेल. यावेळीचा बॉल खेळला गेला. डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. ऑफ साईडच्या दिशेने बॉल निघून गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र चुकल्यात. 1ला डबल मध्ये कन्व्हर्सेशन करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र मैदानावरती पुन्हा कंप्लीट होत आहेत. 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 30 आतापर्यंत मात्र लगावल्या गेल्या आहेत. अजूनही विजयासाठी विचार केला तर 6 धाव्यांची मैदानावरती गरज आहेत. येणारे बॉल शेष आहेत 10 बॉल 6.
फटका खेळलाय, चांगला खेळलाय. ऑन साईडच्या दिशेने मात्र बॉल निघून आला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र येतात बॉलवरती, अगदी हलुवार पण येत आहेत बॉलला फील्ड करेपर्यंत. 2 धावा मात्र मैदानावरती कंप्लीट होत आहेत. आता विजयाचं ज्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे ती विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे. टीमचं नाव आहे दुर्गा माता घास. धावपलकावरती धावा 32 4 धावींची गरज आहे. फिल्डिंगची रचना आता मात्र थोडंसं बदलण्याचा प्रयत्न होत आहेत. त्याचं कारण मागील षटकामध्ये 18 आल्या, कदापि तिथे 18च्या जागी 10-12 जरी आल्या असतं तर आणखीन मजा आली असती. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, जोपर्यंत शेवटचा बॉल, शेवटची रन आणि काही गोष्टी शेवटपर्यंत अगदी घेतल्या जात नाहीत तोपर्यंत आम्ही सांगू शकत नाहीत कोण जिंकेल. चांगला बॉल, फिल्डिंग चांगली झालाय. ओ धावचीची संधी. आता हे चान्सेस तुम्हाला कन्वर्ट करायचे आहेत. मॅच जिंकायची असेल तर अशा गोष्टी तुम्हाला मैदानावरती नाही चुकीच्या करायच्या, परंतु चूक मैदानावरती घडली गेलेली आहेत. 1 रन मैदानावरती मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 33 3 धावेंची गरज. समोरच्या दिशेने खेळा, फटका छान खेळलाय. 1 धाव तर मात्र त्या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती आता सहजरित्या केला जाईल. फिल्डिंग मध्ये मात्र चुकी पाहायला मिळाली. चुकीला माफी नाहीत, आपण नेहमी पाहिलेलं आहे. 2 रन मैदानावरती कंप्लीट होत आहेत. आता मॅच जिंकण्यासाठी दुर्गा माता घास संघाला 1 धावेची गरज आहे. 1 शॉर्ट रन आहेत. हे संपेस आतापर्यंत बॉलचा विचार केला तर बॉल फेकून झाला त्या षटका दरम्यान. षटक संपले गेलेले आहेत. दोन धावेची गरज आहे. पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र धावतायत. 1 रन तर अगदी मैदानावरती घेतले गेलेत. प्रयत्न दुसऱ्या धावेचा करायचा परंतु नाही, आता थांबवलं गेलेलं आहे. 1च धाव मैदानावरती मिळेल. येणारे बॉल मैदानावरती आता बाकी राहिलेले आहेत ते 5 आणि 5 बॉलमध्ये 1 धावेची गरज आहे. कदापि 5 बॉलमध्ये 4, 5 बॉलमध्ये 5, 5 बॉलमध्ये 6, 7 आणखीन मजा आली असती. ओहो फटका छान खेळलाय. प्रॉपरली बॅटचं कनेक्शन आणि बॉलला मात्र पाठवून दिलं सरळ सीमारेषेच्या लगत. पंचांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. मॅच विनिंग स्ट्रोक तर अगदी मैदानावरती खेळला गेलेला आहे आणि सामना जिंकलाय टीम दुर्गा माता घास संघानं. दुर्गा माता घास संघ कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन असणार आहेत. आणि एकता बानकर बी आपलेही मनापासून आभार आहेत, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल आणि पराभूत झालेला संघ आहेत त्याला सन्मान चिन्ह देऊन त्यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. Man of the match player goes to one and only Mr. आर्य ठरलेत या मॅच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दे. आर्य कॉंग्रॅच्युलेशन. आणि शौर्य यांनाही विनंती, शौर्य आपण आपला प्राइज घेण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. आर्य आपण यायचं आहे. आर्य प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आणि शौर्य आपण यायचं चौकारासाठी आपल्यासाठी 500 रुपयाचं प्राइज होतं. विवेकजी नाईक यांच्या माध्यमातून ते पारितोषिक होतं ते आपण हेमंतजी नाईक यांच्या माध्यमातून ते पारितोषिक होतं ते आपण देऊयात. अगदी शौर्याला पाहिलं तर एक हार्ड हिटर दिसतो त्यामुळे त्याने चौकार ठोकलेला आहे. तिथे कॅमेराच्या समोर देऊयात. अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी आपण मान्यवर आहेत मनोहर नाईक साहेब, त्यांच्या शुभेच्छा आपण देतो. मॅन ऑफ द मॅच अँड मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर आर्य ठरला. त्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दे. आर्यसाठी टाळ्यांचा गजर होत आहे. दुर्गा माता घास संघाचा टाळ्यांचा गजर.